आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचंय. हे सगळं आपण का जुळवून आणतोय, तर ते लोकसभेसाठी जुळवून आणतोय. तर अभय सर, ही सगळी जी जुळवाजुळव केली, म्हणजे त्यातून साध्य किंवा भाजपचा फायदा तर काहीच होताना दिसत नाही आत्ता क्षणी. एक निश्चित आहे की राजकारणात कधी 2+2 4 होतच असं नाही. ते कधी 5 होतं, कधी 0 पण होतं आणि त्याचे परिणाम ते दिसत आहेत. दुसरं असं आहे की निवडणुकीच्या जेव्हा जागा वाटप झालं तेव्हा भाजपाचा असा दावा होता की त्यांचा स्ट्राईक रेट खूप चांगला राहील. पण आत्ताचा जो ट्रेंड दिसतोय त्याप्रमाणे त्यांचा स्ट्राईक रेटही त्यांच्या मित्रा एवढाच दिसतोय आतापर्यंत. दुसरं असं आहे की विदर्भ हा त्यांच्यासाठी स्कोरिंगचा सब्जेक्ट होता. तिथे त्यांची मोठी फिशे होताना आत्ता दिसते. अंतिम म्हणजे मुनगंटीवार 1,00,000 मतांनी पिछाडीवरती आहेत. म्हणजे विदर्भातली ही सीट सुद्धा डेंजर झोन मध्ये जवळपास गेल्याच जमा आहे. भंडाऱ्यात सुद्धा त्यांच्याकडे आता जी लीड आहे ती काहीशे मताची आहे. त्यामुळे निश्चितपणे भाजपासाठी सुद्धा विदर्भाचा कल जो आहे तो अतिशय महत्वाचा आणि त्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे काय करावं लागेल याचा जाणीव आणि इशारा देणार आहे. अर्थातच आय ओपनर. जसा युपीचा धक्का भाजपसाठी, तसा महाराष्ट्र भाजपसाठी विदर्भाचा धक्का निश्चित. आणि मला एक असं म्हणायचं आहे की बेरजेचं राजकारण हे करत होते. हे बेरजेचं राजकारण करताना फक्त अॅरिथमॅटिक बघितलं. मला असं वाटतं केमिस्ट्री पाहायला पाहिजे आणि इंडिया आघाडीने केमिस्ट्री पाहिली आणि मतं फुटली नाहीत. त्याचा मोठा फायदा झालेला आहे. आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी एकाच एक उमेदवार म्हणजे जो कसबा पॅटर्न होता विधानसभेचा तो राबवला आणि हेमंत सावरांसाठी ढोलताशे. हेमंत सावरांची विजयी आघाडी, त्यासाठी वाजलेले ढोलताशे.